सतत कीर्तन करणं, घसा कोरडा करून लोकांना बोलणं, एवढा प्रवास करणं एवढं काही सोपं नाहीये. पण मला असं वाटतं की त्यांनी आणि मी एकत्र काम करायला सुरुवात केली किंवा एकत्र आलो, एक धागा बांधला, तेव्हापासून त्याही मोठ्या होत गेल्या, मीही मोठी होत गेले आणि गडही मोठा होत गेला. हे किती पुण्य आहे. खरं सांगते की जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही. त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो, गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कुणाला. पण माझं उलट आहे हो. मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जावं वाटतंय. म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जावं वाटत नाही. येणारा माणूस हा आपला असतो. मी कधी काय त्या कार्यक्रमात जात नाही. खूप कार्यकर्ते म्हणजे ताई इकडे या, एवढा सप्ताह आहे तेवढा सप्ताह आहे. म्हणजे सप्त्यात माझं काय काम आहे. सप्त्यात आई साहेबाला न्या, सभेला मला न्या. हे गडबड होते. मग सभेला आई साहेबांना सप्त्यात मी म्हणलं गडबड होईल ना, ते गडबड होते. त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं तर असलंच पाहिजे, पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्या सत्तेवर विराजमान होऊ शकत नाही. आपल्याला अगदी शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत माहिती आहे की दरवेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते. आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं बघा, एवढा जग बघायला, जग एवढा मोठा महाकुंभ होतोय. आमचे योगी तिथले जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बघा किती व्यवस्था, रोज करोडो लोक येतात. आणि बरं पहिले लोक धर्माचं काम करणारे जात होते, त्यांच्या पाया पडायला आजूबाजूचे पंचक्रोशीतले जातात. आता या बीड जिल्ह्यातलेच 25-50 हजार लोक कुंभात जाऊन डुबकी मारून आले. म्हणजे पुढचं पाप करायला मोकळे का? अरे बाबा, आता म्हणजे बघायला गाड्या झाल्यात, पैसा झालाय, सुविधा झाल्यात, खायला प्यायला सगळं रस्त्याने सगळं छान आहे. पहिले कसं होतं, शिदोरी बांधून जावं लागायचं, बैल झुटपून जावं लागायचं. आता तसं राहिलेलं नाहीये. 5-6 मित्र बसले, पट्टी केली, पेट्रोल घातलं, कोणाची तरी गाडी घेतली की निघाली. एवढे लोक तिथे झाले. म्हणजे साधूंपेक्षा बाकीचे लोक बघायला. त्याच्या आपण व्यवस्थेमध्ये कुठेही सरकार कमी पडलं नाही. कारण जे आपले मूळ आहे, जे आपला विश्वास आहे, ज्या संस्कारांवर आज हा देश उभा आहे, त्या संस्कारांवर आमच्यासारखे लोक उभा आहेत, ते संस्कार कधीही सोडून चालणार नाही. भगवान बाबांच्या विषयामध्ये काय कधीच शब्दात सांगू शकणार नाही. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठे जावं लागत नाही. मी डोळे जरी बंद केले तर मला साक्षात भगवान बाबांचं दर्शन होतं, हे माझ्या अंतर्मनामध्ये. त्यांच्या पवित्र स्मृती आहेत. आज आम्ही काही भगवान बाबा पाहिले नाही, पण भगवान बाबांच्या कहाण्या आज आपण ऐकतोय. स्वतःला इतकं सत्व तत्व इतकं मोठं की स्वतःपेक्षा मोठं. आज जर कुणाला म्हणलं बाबा तुझ्या हातातलं घड्याळ कुणाला काढून दे, तुझ्या केसातला एखादे गजरा कुणाला दे, एखाद्या बाईला म्हणलं तिला रडू येईल. पण आपलं जीवन समाजाला देणं एवढं सोपं नाही. आणि त्या समाजाने खोटे आरोप केल्यानंतर स्वतःला एवढी कडवी शिक्षा ज्यांनी करून घेतली, स्वतःचं तत्व सिद्ध करण्यासाठी त्या भगवान बाबांचे दर्शन हे खरंच डोळे मिटून, ज्याच्या मनात पाप नाही, ज्याला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा, ज्याच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, त्यालाच होतात ना. नाही तर भगवान बाबांची मूर्ती जरी गच्च धरून बसले, मनामध्ये पापी विचारायचे काही उपयोग होणार.